मी तो श्वासच टाकला. त्या म्हणलं काय झालं महाराज? अहो म्हणलं पण एवढ्या अचानक कशा भेटतील? त्या म्हणल्या तुम्ही तर म्हणले या. त्या मला म्हणले आडनाव लबडे, तुमचं लबाड आहेत का काय तुम्ही? नाही असं मी म्हणलंय तुम्हाला, त्या नाही म्हणल्या. 25,000 विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या. म्हणलं तुम्हाला हे पाहिजेत कशाला? त्या म्हटल्या महाराज एवढ्या मोठ्या महामारीतून हा सगळं आपण सर्वजण पांडुरंगाच्या रुक्मिणी आईसाहेबाच्या कृपेनं आपण वाचलोय. मी त्यांना एक मूर्ती दाखवली स्वयंभू विठ्ठलाची. त्या म्हणल्या फक्त विठ्ठल नाही पाहिजे, मला रुक्मिणीही पाहिजे. त्यांचं बरोबर आहे, त्याच रुक्मिणी आहेत ना. मग विठ्ठल रुक्मिणीच्या 25 का पुन्हा त्यांनी ऑर्डर दिली होती. अजून आत्तापर्यंत कोण साड्या वाटल्या असतील, कोणी काय वाटलं असेल, कोणी काय वाटलं असेल, पण माझा विठोबा आणि रुक्मिण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम संगीताताईंनी केलं. त्या कोणत्या पक्षाच्या तर काय ते मला काही माहिती नाही, काय राजकारणात त्यांचं काय स्थान आहे, पण मला त्यांचा अभिमान याच्यासाठी आहे की आपला विठोबा आपली रुक्मिण प्रत्येक घरात गेली पाहिजे. ज्या ज्या घरात त्यांनी विठ्ठल रुक्मिणी दिली असेल, माझा अभिमान आहे 100% नाही पण 60 ते 70% तरी त्या घरातली पोरं, लहान लहान पोरांना आई वडील सांगत असतील ए त्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घे. मी म्हणतो फिटले पैसे त्या विठ्ठल रुक्मिणीचे. त्या घरात ते संस्कार लागले जातात. आज आपला देव, आपला देश आणि आपला धर्म, पहिल्यांदा देव, आपल्या दैवताविषयी निष्ठा पाहिजे, नंतर देश, नंतर धर्म. ह्या तिन्ही विषयीच्या निष्ठा आपल्या अंतःकरणात जागृत व्हाव्यात आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावं. आणि ते कार्य करण्यासाठी ह्या महालक्ष्मी मातेनं आता इथं पावडेवाडीतली जी मंडळी, आता आमचे यजमान बंडूभाऊ असतील, भाऊराव पावडे, पावले, लांबून लांबून श्रोते मंडळी आलेले. पिंपराळा म्हणजे त्या वसमतच्याही पुढं तिकडून काही श्रोते मंडळी आले, काही हिमायतनगर, अनेक लांबून लांबून श्रोते मंडळी आले. जरी यांनी मंडळाने आयोजित केलं असेल, हे बालाजीराव अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष उमरराव असतील, माझे उपाध्यक्ष अध्यक्ष त्या सगळे गजाननराव असतील, पांडुरंगराव असतील, त्यांना सहकार्य करणारे सगळे कार्यकर्ते असतील. हे इथं 2 तास बसायला आपल्याला चांगलं वाटतंय, पण हे नियोजन करायला कार्यकर्त्यांचा महिना जातो. जे रात्रंदिवस या कार्यासाठी झटतायत त्या पायांनाही मनोभावे वंदन करून सेवेला पूर्णविराम. चाल घ्यायची.